शासनानं 1 जुलै रोजी राज्यात 2 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे। त्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात विविध स्तरातून निरनिराळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। यात लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक संस्थांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दाखविला। शासनाच्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर नियोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच वृक्ष लागवडीच्या मोहिमेला सुरुवात झाली होती। सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी तालुक्याचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, उपवन संरक्षक एस.टी. जगताप, सामाजिक वनीकरण विभाग उपसंचालक आर.एन. जेजुरकर, लागवड अधिकारी एम.के. रघुवंशीसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली। सोबतच मान्यवरांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालय परिसरात वृक्षारोपण केले। कसं आपल्याला फार जबाबदारीने आपण काम केलेलंच आहे, आपण करतोय। आपल्याला दाखवायचं आहे की प्रत्येक झाड आपलं जगलेलं आहे। कारण मागच्या अनुभवानं काही बोलत असतात, परंतु आपल्या जिल्ह्यात आपण एक नवीन चळवळ उभी करून, कारण आपल्या जिल्ह्याबद्दल आपल्या लोकप्रतिनिधींना माहित आहे की मध्ये काही झाडाच्या तोडीचा प्रकरण झाला। ज्यावेळी आम्ही राज्य लेवल करतो पण नंदुरबारला अधिक काम करण्याची गरज आहे, कारण आपलं कव्हरेज पण आपल्याकडनं जास्त अपेक्षित आहे, कारण आपल्याकडं फॉरेस्ट एरिया पण जास्त आहे। आपण करूया, कारण लाईव्हलीहूडशी ह्याचा सुद्धा फार मोठा संबंध आहे। त्यामुळं आपले हे सगळे आतापर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधींनी या जिल्ह्याला जी दिशा दिली, त्यामुळं आपण सगळेजण त्या पद्धतीनं आजचा हा एक कार्य, एक तर शासकीय एक वृक्ष लावताना आपण एक वातावरण निर्मिती व्हावं म्हणून आज बोलवलेल्या कार्यक्रमाला सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या दुरतपा वृक्षारोपण करण्यात आले। याचवेळी वागेश्वरी माता मंदिराला लागून असलेली टेकडी परिसरातही वृक्षारोपण मोठ्या संख्येने करण्यात आले। दरम्यान तालुक्यातील धामडोद येथील तलाठी कार्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला। यावेळी तलाठी बालाजी बिडकर यांनी गावाच्या सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या साहाय्याने वृक्ष लागवडीसह संगोपनाचे ही कार्य हाती घेतले। महाराष्ट्र शासनाच्या 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमानिमित्त आज आम्ही धामडोद या गावामध्ये तलाठी कार्यालयाच्या बाजूला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करत आहोत। की निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल, मोठ्या प्रमाणात उभे राहिलेली सिमेंटची जंगलं, यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे आणि निसर्गाचं चक्र बदललं आहे। यासाठी यावर्षी आम्ही नुसतं झाडं लावायचंच नाही, तर त्याचं संवर्धन, संरक्षण आणि त्याची जोपासना करण्याचा आमचा हेतू आहे। त्याचकरता आम्ही आज हे झाडं लावत आहेत, त्याच्या निगराणीसाठी आम्ही जमत आहेत। झाडाचं माणसाच्या आयुष्यामध्ये इतकं मोलाचं स्थान आहे। माणसाच्या जन्मापासून ते त्याच्या आयुष्याच्या शेवटीपर्यंत झाड आपल्या माणसाच्या कामी येतं। त्यासाठी आपल्याला श्वासोच्छ्वास मिळतो। एवढंच नाही तर आपल्या अंत्यविधीनंतरही झाडाचं काम मिळतं। एवढं झाडाचं महत्त्व असताना हे महत्त्व राखून माननीय श्री जिल्हाधिकारी महोदय, आमचे प्रांताधिकारी श्री सुनीलजी गाडीसाहेब आणि तहसीलदार साहेब श्री नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने आज आम्ही या ठिकाणी झाडं लावायचा आणि त्याची जोपासना करण्याचा मनोदय केलेला आहे।